माय बाप हो, बहिणी आणि भावांनो, माझा तुम्हाला नमस्कार. आम्ही सगळे माणसं या जगात राहतो, वागतो, बोलतो, चालतो, पण एकाच्याही जीवनात सुख, शांती, समाधान नाही. आम्ही इकडे तिकडे भटकलो. आम्ही कुठून आलो, कुठं चाललो याचा काहीही आम्हाला माहिती नाही. परंतु आमच्या जीवनात सुख, शांती आणि आमच्या जीवनाची समज याच्यासाठी आमच्यामध्ये हे पाप, दुष्कृत्य, आमचा रंगेलपणा, आमचं स्वैराचार याच्यामुळं आम्ही सर्व काही विसरलो. देवाले पण विसरलो. ज्या देवानं आम्हाला बनवलं त्या देवापासून आम्ही वेगळे झालो. सुख आणि शांती हे आम्हाला त्या वरूनच्या देवापासून भेटते. आणि ही शांती आम्हाला मिळण्यासाठी देवानंच एक योजना आखली. आणि ती योजना म्हणजे तो स्वतः माणसाचं रूप घेऊन या जगात आला. त्याने एक मार्ग स्वर्गात जायसाठी दिला, सुख, शांती, समाधान देण्यासाठी, आणि तो म्हणजे येशू. हा कोणता मार्ग आहे? या मार्गाची आम्ही जरा विचार करावा, याची चर्चा करावी. कोणता बरं मार्ग आहे? जर आम्ही त्याचा स्वीकार केला तर आमच्या जीवनात दया, सुख, शांती मिळेल. माझ्या प्रिय बाप हो, तुम्ही थोडासा विचार करा. आणि आपण पापी आहोत हे जाणून घ्या. आपण देवाच्या हातचे बनलेले आहोत, पण आमच्या वागणुकीमुळं, पापामुळं देवापासून आमचा संबंध तुटला. आणि आम्हाला पुन्हा देवाच्या जवळ घ्यावं अशी त्याची इच्छा आहे. म्हणूनच त्यानं त्याचा पुत्र या भूतलावरती माणसाचं रूप घेऊन पाठवला. आणि तुम्हाला जर सुख, शांती आणि स्वर्गाचं सुख पाहिजे असेल तर येशूवर विश्वास ठेवा. हाच तो मार्ग आहे. आणि या मार्गाचा स्वीकार करा. प्रभुदेव बाप तुम्हाला आशीर्वाद देव. सृष्टी सर्व
लय वर्षा पहिले एका पहाडावर झाडं झुडपं नव्हते, जनावरे नव्हती, एवढंच नाही तर नदीत पाणी बी नव्हतं. परमेश्वराने या सर्व गोष्टी आपल्या इच्छानुसार बनवल्या. त्याने त्याला आज्ञा दिली बनण्यासाठी आणि बनून जाओ असे म्हटले. त्याने म्हटले प्रकाश हो व प्रकाश झाला. नंतर त्याने म्हटलं नदी व झरे बनो आणि नदी व झरे बनले. जमीन बनो, जमीन बनली आणि लगेच सर्व तसंच झालं. तेव्हा त्याने म्हटले हिरवे गवत, झाडे झुडपे उगवो आणि ते उगवले. फळवृक्ष उगवो, टमाटर, सर्व प्रकारचे झाडे उगवो आणि तशा प्रकारे झाले. परमेश्वराने पक्षी, मछली, जनावरे बनवले. सर्व काही त्याने अशा रीतीने बनवले. निश्चितपणे त्याने आम्हालाही बनवले. त्याने सर्वात पहिले एक मनुष्य बनवला, त्याचे नाव आदम. त्याला त्याने झोपेत ठेवले. तेव्हा त्याने त्याची एक पासडी काढली, हड्डी काढली. त्याला त्याने स्त्रीचे रूप दिले व तिला सहाय्यक पत्नीसाठी बनवले व तिला आदामाने हवा असे म्हटले. परमेश्वराने एका चांगल्या जागी त्यांना ठेविले. परमेश्वराने सुंदर ठिकाणी त्यांना ठेविले, ज्या ठिकाणी सर्व प्रकारचे फळे उत्पन्न होतात. परमेश्वराने आदामास म्हटले तू बगीच्यामधली सर्व झाडाचे फळ खाऊ शकतोस, परंतु मध्य झाडाचे फळ खाऊ नको, कारण ज्या रोजी तू ते फळ खाशील त्याच दिवशी तुझा मृत्यू होईल. परंतु एक दिवस सैतान त्या बगीच्यात सर्पाच्या रूपात आला. त्याने हवेला म्हटले मनाई केलेले फळ खाणे चांगले आहे. हवाने सैतानाच्या गोष्टीवर लक्ष दिले व ती फसली. तिने ते फळ खाल्ले व आदामाला पण दिले. त्यानेही खाल्ले. तेव्हा त्याने बगीच्यात परमेश्वराचा आवाज आपल्या कानांनी ऐकला व भिवून झाडाच्या मागे लपला. परमेश्वराने बोलावले आदामा तू कोठे आहेस? आदामाने म्हटले मी लपलो, मी भिलो. परमेश्वराने विचारले काय तुम्ही मना केलेले फळ खाल्ले काय? आदामाने उत्तर दिले ज्या स्त्रीला तू मला दिले तिनेच मला फळ खायला दिले, मी ते खाल्ले. परमेश्वराने हवेस म्हटले कारण तू माझ्या आज्ञा मोडल्या आहेस, त्यामुळे लय तपलिकीने तू लेकरांना जन्म देशील व तू सदैव आपल्या नवऱ्याच्या अधीन राहशील. आदामाला परमेश्वराने म्हटले तू माझ्या आज्ञांचा अवमान केला, तुझ्या पापाच्यानं जमीन शापित झाली, त्यामुळे चांगलं पीक ती देणार नाही. ती काटे आणि कुसळे उपजेल. तू कठीण परिश्रम करशील, घामाचे आपल्या जीवनासाठी कमावशील. तू मरशील आणि त्याच मातीत मिसळशील ज्याच्यात मी तुला बनवले आहे. त्यावेळेस परमेश्वराने आदामाले व हवेले त्या चांगल्या ठिकाणाहून काढून टाकलं व ते कधीच त्या ठिकाणी जाऊ शकले नाहीत. ते वावर करण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी गेले. माया दोस्तांनो, आपण आदाम व हवा सारखे आहोत. आम्ही देवाच्या वचनाचे ऐकत नाही, उल्लंघन करतो व काही बेकार गोष्टी करून देवाला नाखुश करतो व दंड यासाठी पात्र ठरतो. परंतु परमेश्वर तरी सुद्धा आमच्यावर प्रेम करतो. या कारणास्तव देवाने येशूला पाठवले की या जगामध्ये राहावे, आमच्यासाठी एक मार्ग तयार करू शकेल व आम्ही वापस देवाजवळ येशूजवळ राहू शकू. येशूने आमच्या बदल्यात आमच्या दंडाला उचलले. तो मेला व अधिक जिवंत झाला यासाठी की आमचा दंड स्वतः उचलला. आम्हाला आता तो दंड उचलण्याची आवश्यकता नाही. तर आम्ही देवावर येशूवर भरोसा ठेवतो तर तो आम्हाला ग्रहण करेल. आपण परमेश्वरासोबत बोलू शकतो. आमच्यासाठी येशूला पाठवले यासाठी धन्यवाद म्हणू शकतो. त्याच्यावर भरोसा ठेवा, त्याच्या आज्ञा पाळा. प्रभू नम्र झाला पाठी जग तारायाला. प्रभू नम्र झाला पाठी जग तारायाला. प्रभू नम्र झाला पाठी जग तारायाला.
स्वर्ग सोडोनी देह धरोनी पृथ्वीवर तो आला. स्वर्ग सोडोनी देह धरोनी पृथ्वीवर तो आला. नीच तो झाला पापी जग तारायाला. नीच तो झाला पापी जग तारायाला. प्रभू नम्र झाला पापी जग तारायाला. प्रेमरसाचा घेऊन प्याला क्रूसावर तो मेला. प्रेमरसाचा घेऊन प्याला क्रूसावर तो मेला. रक्त सांडेले पापी जग तारायाला. रक्त सांडेले पापी जग तारायाला. प्रभू नम्र झाला पापी जग तारायाला. म्हणून जन हो पछताप करा. भेटल तो स्वर्गाला. म्हणून जन हो पछताप करा. भेटल तो स्वर्गाला. मदस्ती झाला पापी जग तारायाला. मदस्ती झाला पापी जग तारायाला. प्रभू नम्र झाला पापी जग तारायाला. प्रभू नम्र झाला पापी जग तारायाला. प्रभू नम्र झाला पापी जग तारायाला. येशू या जगात यायच्या पहिले स्वर्गात राहत होता. जेव्हा परमेश्वरानं हे जग तयार केलं तेव्हा येशूनंही त्याला मदत केली. त्याच्या काही वेळानं येशू माणसाचं रूप घेऊन या जगात आला. चला आता मी तुम्हाला सांगतो हे कसं झालं. कुमारी मारियेले या कार्यासाठी योग्य ठरवण्यात आलं. तिची निवड केल्या गेली. तिनं कधीही कोण्या माणसा संगती सहवास केला नाही आणि तिचं लग्न सुद्धा एका योसेफ नावाच्या माणसा संगतीत जुळलं होतं. तिचं लगीन व्हायच्या अगोदरच देवाच्या दूतानं तिला सांगितलं होतं, तू भेऊ नको, तुझ्याबद्दल देव खूप प्रसन्न आहे, म्हणून परमेश्वर तुझ्यापासूनच एक पुत्र उत्पन्न करीन. तुला पवित्र आत्म्याच्या पासून दिवस राहतील आणि त्याचं नाव तू येशू ठेव. तो लोकायले त्याच्या पापापासून वाचविल. तेव्हा मारियानं म्हणलं, हे कसं काय होईल, म्या तो कोण्या माणसाशी संबंध ठेवला नाही. तेव्हा दूतानं म्हणलं, हा पुत्र कोण्या माणसाची संतान होईल नाही, तर त्याला देवाचा पुत्र म्हणतील. आणि मग दूत तिथून निघून गेला. मारियाने स्वर्गदूतावर भरोसा ठेवला आणि तिले दिवस राहिले. मग ते आपल्या लोकांसंग 3 महिने दुसऱ्या गावात राहायला गेली. तेव्हा योसेफाले माहीत पडलं का मारिया पोटाशी आहे. तेव्हा त्याला लय वैताग आला आणि त्यानं तिले मनातल्या मनात सोडून द्यायचा विचार केला. रात्री तो झोपला असता त्याच्या स्वप्नात येऊन स्वर्गदूत त्यानं योसेफाला सांगितलं की मरियाशी लग्न करायला भिवू नको. मरियाले पवित्र आत्म्यापासून दिस गेले आहेत. जेव्हा मरियाले लेकरू होईल तेव्हा त्याचं नाव येशू ठेवजो, जो लोकांच्या पापाची क्षमा करीन. तेव्हा मग योसेफानं मारियाशी लगीन केलं. पण ती बायातीन हो लगोस्तर त्यानं मारियाशी नवरा बायकोचा संबंध ठेवला नाही. येशू चांगला पोरासारखा मोठा होत होत गेला. 30 वर्षाचा झाल्यावर
त्यानं मायबाप अन आपलं घर सोडून थो निघून गेला. त्यानं गावगाव हिंडून देवाच्या वचनाचा प्रसार करत गेला. लोकायले शिकू लागला. तो बिमार त्याले बरं केलं. फुटक्या डोळ्याचे होते चांगले केले, ते पाहायला लागले. त्यानं मुके बरे केले, ते बोलू अन ऐकू लागले. त्यानं लोकांच्या अंगातले भूत काढले. तो देवाचा पुत्र होता म्हणून हे सारं करत होता. लोकांच्या मदतीसाठी या जगात आला. सारे लोक पापी आहात हे त्यानं पाहिलं, तरी पण त्यानं लोकांवर प्रेम केलं. या प्रेमा खातीर त्यानं क्रुसावरचं मरण सोसलं. आमच्या लोकांसाठी आमच्या पापाच्या बदल्यात त्याचं क्रुसावरचं मरण होतं. जे सजा आम्हाला व्हायची होती ते त्यानं भोगतली आणि आमच्या पापाबद्दल त्यानं किंमत मोजली. प्रभू येशूवर भरोसा ठेवा, त्याच्यात लय शक्ती आहे. तो आम्हाला शैतान आणि बुरे आत्मे यापासून वाचू शकते. आम्ही जेव्हा त्याला हाका मारतो तेव्हा तो सर्व करते. त्याला आत्ताच हाक मारा, तो आमचे ऐकते. देव माझा बैल हो माझा
माझे आवडते दोस्त, मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो. तुम्हाला माहित आहे की जेव्हा आपण विचारात असतो तेव्हा अशा माणसाले पाहतो, तेव्हा आपल्याला विचारातून काढू शकते. आपण खराब आत्म्याचा प्रभाव दूर करण्यासाठी ओझ्याच्या जवळ जातो किंवा जादूटोणा अगोदर करतो, काऊन की खराब आत्मा आपल्या जीवनावर होत राहते. काही आपण त्या आत्म्याचा प्रभाव दूर करण्यासाठी जीव चढवतो, काऊन की त्या दुष्ट आत्म्यापासून आपल्याला नुकसान नाही झालं पाहिजे. कारण की हालत नाही सुधारत, आपले उपाय काम नाही करत. माय आवडते दोस्त, म्या एक माणूस पाहिलं जे खरोखर आपली मदत करते. तो माणूस या जगात आपल्याला भूताच्या शक्तीच्या पासून वाचायला आला होता. त्या माणसाचं नाव आहे प्रभू येशू. तो देव आहे जो खराब आत्म्याले नुकसान पोचवते. प्रभू येशूला त्याच्यावर विजय करून घ्यायला शक्ती भेटते. खराब आत्मा आपल्याला त्याच्यासाठी नुकसान पोचवते, कारण की आपलं जीवन देवापासून दूर राहिलं पाहिजे. आपण सगळे पापाच्या कारण देवापासून दूर राहिले पाहिजे. चुकी आपली देवापासून दूर राहा, म्हणून आपल्याजवळ खरोखरच जगणं नाही आहे, काऊन की खरोखरच जीवन फक्त देवापासून भेटते. प्रभू येशू हे खरोखरचं जगणं किंवा पुरं आयुष्य देवासाठी जगात आला पाहिजे. देवानं आपल्या पुस्तकात सांगितलं की जे प्रभू येशूवर विश्वास ठेवतो त्याले पुरं आयुष्य प्राप्त होते, आणि जो प्रभू येशूले मान्य केलं त्याच्यावर देवाचा राग राहतो. जेव्हा तो माणूस मरतो त्या जाग्यावर राहून दुःख सहन करून भूत राहते, अर्थात तो माणूस नरक शिक्षाचा भागी होतो. काऊन की जास्त जगणं असं आहे ते स्वर्गात जीवन आहे. ते जगणं फक्त प्रभू येशूच्या जवळ उपलब्ध आहे, त्याच्यापासून भेटते. आपण प्रभू येशूवर विश्वास करून या जगात जगण्यात जो देवाले जीवनात प्राप्त करतो, हे जीवन फक्त येशूच्या यानं प्राप्त होते, काऊन की कोणत्याही जाग्याहून प्राप्त नाही करू शकत. प्रभू येशूने म्हटलं, या ओझ्यापासून दबलेले लोक माझ्याजवळ या, मी तुम्हाला आराम देतो. तुम्ही समजून घेऊ शकता तुम्हाला येशू कोणत्या प्रकारचं जीवन देते. त्यानं तवा एक बलिदानाच्या रूपात दिलं. त्यानं तवा देवाच्या समोर आपले पाप सुटण्यासाठी पैसे दिले. त्यानं आपल्या पापाची किंमत दिली. वधस्तंभ बलिदानावर तो आपल्यासाठी वास्तविक बलिदान दिलं. तो आपल्या पापाच्या कारण मेला. तो 3 दिवस जमिनीवर मेलेला होता, कारण की 3ऱ्या दिवशी तो उठला. आता जिवंत आहे. तो लय शक्तिशाली आहे. फक्त त्याच्याजवळ खराब आत्म्यावर विजय शक्तिशाली आहे. तो आपल्या पापाले दूर करते. जो प्रभू येशूवर विश्वास ठेवते त्याले देव सार्वकालिक जीवन देते. तुम्ही फक्त प्रभू येशूवर विश्वास करसान तर तुम्ही उद्धार पावसान. जेव्हा तुम्ही त्याच्यावर विश्वास करसान तो तुम्हाला आनंद किंवा शांती देणार. एक ओझ, जादूटोणा सार्वकालिक आनंद शांती नाही देऊ शकत. म्हणून आता प्रभू येशूवर विश्वास करा. पूर्ण मनापासून त्याचं अनुसरण करा. आपल्या पापाले पश्चाताप करा. तुम्हाला वेळ अशीन तर प्रार्थना करा, हे देवा माया पापाले माफ कर. मी प्रभू येशूचं अनुसरण करतो. मी भूताच्या रस्त्यापासून तोबा करतो. मी विश्वास करतो की येशू माया पापाले बदलून आणि तो उठून बसला. देवाने आपले सार्वकालिक ज्ञानापासून आपलं तारण केलं. एक फक्त चांगला आणि सुंदर मार्ग बनवला.
येशूनं म्हटलं, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. माझ्याशिवाय कोणीही पित्याजवळ जाऊ शकत नाही. जुन्या काळात कोणीही साधारण माणूस देवाच्या समोर दोस्तापर्म्यानं बोलू चालू शकत नव्हता. माणूस पापी होता आणि देव पवित्र. तिथे एक आडवी मोठी भिंत होती जिथे लोक जात येत होते. एक मनुष्य पुजारीच निवडला होता माणूस आणि देवाच्या मध्ये जायसाठी. बलिदान आणि विधीच्या नंतर वर्षातून एक डावच लोकांसाठी त्याला जायची परवानगी होती वेदीसमोर. पण हे बलिदान पापाले दूर करू शकत नव्हतं आणि पुजारी स्वतः पण पवित्र आणि निर्दोष नव्हता, म्हणून लोकांसमोर स्पष्ट मार्ग नव्हता देवासमोर जायला. लोकांना नेहमी देवाला हाका मारल्या. जोपर्यंत जिवंत देव त्याला भेटत नाही तोवर लोक समाधानी नव्हते. हे बरं झालं असतं जर देव मला भेटला असता, हे त्याची प्रार्थना होती. मोठ्या पडद्याप्रमाणे पाप देवाच्या आणि माणसाच्या मनात होतं. देवानं लोकांची प्रार्थना ऐकली आणि आपल्या पुत्राले त्याच्यासाठी बलिदान व्हायले या जगात पाठवलं. देवाच्यासाठी आमच्या बाजूने येशू हा मुख्य पुजारी बनला. तो स्वतः देव असून आमच्यासाठी माणूस बनला. देवाच्या आणि माणसाच्या मधात जो पापाचा पडदा होता, ज्यानं देवाले व माणसाले अलग अलग केलं होतं, तो येशूनं दूर केला. आमच्या पापाच्या बदल त्यानं दुःख सोसल्यावर त्यानं मोठ्यानं कल्ला करून पूर्ण झालं आणि मग त्यानं आपला जीव सोडून दिला. एक मोठा भूकंप झाला आणि मंदिरात जो माणसाच्या आणि देवाच्या मधात पडदा होता तो वरपासून खालपर्यंत फाटत आला. येशूनं ते सर्व काही केलं जे माणसासाठी आवश्यक होतं ते एका वेळेस केलं. जे भीत माणसाच्या व देवाच्या आळवी होती ते भीत नेहमीसाठी नाश केली, पाळून टाकली, जमीन दोष केली. येशू मरण पावल्यावर त्याला कबरीत पुरून टाकलं. तिसऱ्या दिवशी तो कबरीतून जिवंत उठून बाहेर आला आणि त्याच्या चेल्याच्या डोळ्या देखत देव त्याला वर स्वर्गात घेऊन गेला. तो आपल्या बापाच्या सहवासात चालला गेला. तिथून तो आमच्यासाठी विनंती करते. येशूच्या बलिदानाच्या कडून आम्ही सारे जण देवाच्या पुढे शिदे जाऊ शकतो, जे येशूच्या रक्तामुळे शक्य झालं. आता आम्हाला कोण्या याजकाची किंवा पुजाऱ्याची गरज उरली नाही. देवाच्या व आमच्यामध्ये मध्यस्थ म्हणून देव म्हणते, आता यामुळे मी तुमच्या पापाची आठवण काढणार नाही. जेव्हा आम्ही येशूले आमचा तारणकर्ता मध्यस्थ म्हणून भरोसा करतो तेव्हा ज्या दंडाचे आम्ही हकदार आहोत त्यापासून आम्ही वाचतो आणि मग आम्ही देवाच्या योग्य बनतो, त्याचे आवडते बनतो. मग कधी देव आमच्या पापाची आणि अपराधाची आठवण करत नाही. मग त्याच्या जीवनाची शक्ती आमच्या मनात राहून ही शक्ती आम्हाला पाप आणि अपराधापासून दूर ठेवते. आम्ही देवावर भरोसा करतो की नाही? तो आपला देव परमेश्वर आहे. तोच फक्त आम्हाला वाचू शकते. येशूच्या द्वारे परमेश्वर देवाजवळ या. जसा मित्र मित्रासंग बोलते तसं त्याच्या संग बोला. कोणीही त्याच्याजवळ येऊ शकते. परमेश्वर देवाचं वचन म्हणते, कारण की देव एकच आहे. देव व माणूस याच्यामध्ये एकच मध्यस्थ आहे, तो म्हणजे येशू, जो मनुष्य आहे, ज्याने स्वतःला पापाच्या बलीत किंमत म्हणून त्याचं रगत व्हायलं, त्याची साक्ष वेळेवर दिली. कृपा तुझी किती देवा, करू आम्ही
माया लोकांनो, ध्यान देऊन ऐका. जेव्हा तुम्हाला सांगतो कोण्या प्रकारचे लोक आहे. देवाच्या मुलाले खांबावर लटकवले होते. जेव्हा येशू जमिनीवर होता तेव्हा त्याने लोकांसाठी चांगले काम केले. एका शहरातून दुसऱ्या गावात जाऊन त्याने देवाचे वचन शिकवले. जो कोणी बिमारीवाला त्याच्याजवळ येत होता तो त्यांना बरे करत होता. त्याने लोकांच्या पापाले दाखवले. साध्या लोकायले, अधिकाऱ्याले त्यांचे घमंड त्यांना दाखवून दिले. त्याच्यामुळे खूप लोक दुःखी झाले. तरी पण खूप लोकांनी येशूच्या सांगण्यावरून खरे मानले आणि पसंत केले. तरी पण खूप लोकांनी येशूच्या गोष्टी खऱ्या समजल्या आणि पसंत केले. प्रत्येक वेळी ते येशूच्या मागे चालले. जेव्हा मोठे लोकांनी हे पाहिले की कोणत्या प्रकारचे माणसे येशूच्या मागे फिरत होते व ध्यान देत होते व त्यांना त्याचा हिरस करत होते. एका दिवशी मोठ्या लोकांनी ते लोक नाराजीने व हिजर करत होते. काही लोकांना येशूले पकडण्यासाठी पाठवले. त्या लोकांनी येशूला पकडले आणि विचारपूससाठी आणले. मोठ्या साहेबाने त्याला विचारले की तू देवाचा पोरगा आहेस? जेव्हा येशूने हो म्हटले तेव्हा सबंध मोठे लोकांना त्याचा राग आला होता. त्या लोकांनी देवाच्या पोराला स्वीकारले नाही व सारे लोक येशूले मारण्यासाठी एकत्र झाले. त्याच दिवशी संध्याकाळच्या वेळी येशूला मारणे चालू केले. पुढच्या सकाळी तो त्या खांबावर त्याला लटकविले गेले. तो आता पण जिवंत होता. दुपारच्या वेळी जमिनीवर चारही बाजूने अंधार पडला होता. दुपारच्या वेळी येशूला मारण्यात आले. त्याच्यानंतर मग सकाळ झाली. त्याच वेळी मोठा भूमिकंप झाला. त्या ठिकाणी एक मोठा शिपाई उभा होता. त्याने म्हटले की हा खरोखर देवाचा पोरगा आहे. संध्याकाळच्या वेळेस येशूचे शिष्य आले व येशूच्या शरीराला घेऊन गेले. त्याला त्यांनी कपड्यात गुंडाळून नेऊन त्यांना त्याच्या रीतिरिवाजाप्रमाणे मोठ्या गुफेत घेऊन गेले. ते जागा दगडावर बांधली होती. नंतर त्यांनी मोठ्या गुफाचे दरवाजावर मोठे दगडांनी बंद केले. तिसऱ्या दिवशी काही बायांनी सुगंधित सामान घेऊन तती पोचल्या. जेव्हा तती पोचल्या त्यांनी पाहिले की कबराचा दरवाजा उघडा आहे. ते कबरामध्ये गेले व तती त्यांनी पाहिले की पांढरा चमकणारा कपडे घालून एक माणूस उभा आहे. हे तिने पाहिले. ती घाबरली. परंतु एक जवान माणूस देवाने पाठवलेला होता व त्याने त्यांना म्हटले, भिऊ नको. तुम्ही लोक सारे येशूला पाहत आहे पण तो अति नाही. तो उठला आहे. तुमच्या पहिले गालिलात जाऊन पोचला आहे. जसे मी तुम्हाला म्हटले तसे तू तती पाहशील. जेव्हा तो बोलला होता तिथून ते बाया निघून गेले होते. तत्पश्चात येशू ततून निघून गेला व त्याचे शिष्य व लोक एका ठिकाणी जमा झाले. येशूने त्यांना म्हटले, साऱ्या जगात जाऊन जे काही मी शिकवले आहे ते त्या सर्वांना सांगा. जे लोक विश्वास करतील ते वाचतील. जे विश्वास नाही करतील ते मरतील. हे सर्व गोष्टी सांगितल्यावर येशू स्वर्गात वर गेला. तेथे तो सध्या आहे, परंतु त्याच्यावर विश्वास ठेवण्यासाठी मदत करत आहे. तो आमच्यासाठी वर जागा तयार करत आहे की तो आम्ही त्याच्या संग राहू. एक दिवस तो आम्हाला स्वर्गात घेऊन जाण्यासाठी येणार. जर आम्ही विश्वास ठेवला व त्याच्या मागे चाललो तर आम्ही तयार राहू. जो कोणी त्याच्या मागे चालणार नाही तो नेहमीसाठी अग्नीच्या सरोवरात फेकल्या जाईल. खिळलेला खांबावरी
कवा कवा हा एक विचार आमच्या मनात उठत असेल की ह्या जगाचं शेवट कवा होईल. हा प्रश्न येशूच्या संग होते त्या चेल्यानं येशूला विचारला. त्यानं उत्तर काय दिलं? त्यानं सांगितलं, ध्यानात असू द्या, कोणी तुम्हाला फसू नये. काही लोक येऊन तुम्हाला सांगतील की मी येशू आहे आणि बऱ्याच लोकांना फसवतील. तुम्ही मोठ्या मोठ्या लढाया आणि त्याच्या विषयी ऐकाल तेव्हा मोठे कठीण दिवस येतील. पण तुम्ही भिवू नका. समद्या जगात देवाचं वचन गाजवलं जाईल तेव्हाच या जगाचा नाश होईल. काय प्रभू येशू आणखीन या जगात येणार आहे? हो, परमेश्वर देवानं किती वेळेस आपल्या वचनात सांगितलं आहे की येशू आणखीन या जगात येणार आहे. पण याला लय वेळ आहे. काय तुम्हाला वाटते की येशू आणखीन या जगात येईल? बायबल काय सांगते ते ऐकून घ्या. देवाले एक दिवस हजारो वर्षासारखा आहे आणि हजारो वर्ष एका दिवसासारखे आहेत. परमेश्वर आपले वचन पूर्ण करायला जादा वेळ लावत नाही, पण खूप असा त्रास आपल्या पुढे आहे. पण आम्हाला भरोसा आहे की आमच्यापैकी कोणाचा नाश होणार नाही आणि आम्ही सगळेजण आपल्या पापापासून शिन्या माग फिरू. प्रभू येशू लवकर वापिस येईल. कोणालाच माहीत नाही की येशू कवा येईन म्हणून. पण जेव्हा तो येईल तो एकदम येईल आणि सगळ्याला अचंब्यात टाकेल. आणि जे तयार आहेत त्याला तो घेऊन जाईल. तेव्हा ते सर्व स्वर्गात राहतील. येशूनं म्हटलं, तयार राहा, कारण तुम्हाला माहीत बी होणार नाही आणि परमेश्वर येशू येऊन जाईल आणि तो आल्यावर आमच्या जवळ येळ पण राहणार नाही. प्रभू येशू येईल तेव्हा आणखीन काही करीन काय? हो, तो जगाचा न्याय निवाळा करीन आणि आपल्या शत्रूले शिक्षा देईन. आणि तेव्हा या जगातले त्याचे पेरमी लोक त्याच्यावर भरोसा ठेवणाऱ्यातले तो बक्षीस देईन. त्यावेळेस येशू या जगाचा राजा आहे हे साऱ्याले माहीत केल्या जाईल. प्रभू येशू कशा प्रकारनं आपल्या लोकांना बक्षीस देणार आहे? त्यानं आम्हाला सांगितलं आहे की जो मला प्रभू प्रभू म्हणते त्याचा प्रवेश स्वर्गात होणार नाही, पण जे माझ्या बापाच्या आज्ञेप्रमाणे चालतात त्याचाच होईल. कोणताही माणूस जोवर आत्म्यातून जन्म घेत नाही तोवर तो स्वर्गाचं राज्य पाहू शकत नाही. परमेश्वर देव माणसाची कामं तपासील तेव्हा खऱ्या खिरस्ती माणसाची कामं स्पष्ट होतील, कारण ते सर्व अग्नीतून पवित्र केलं जाईल. आम्ही सारेचे सारे परमेश्वराच्या न्यायसनासमोर हजर राहू. तेव्हा सब चीज वस्तू हर एका माणसात मिसळून जाईल, जे चांगले असो की वाईट. काय आम्ही स्वतःला येशूच्या दुसऱ्या येण्याविषयी तयार करू शकतो? साऱ्यात पहिले आमच्या पापाची क्षमा व्हायला पाहिजे. जर आपण प्रभू येशूचा स्वतःहून स्वीकार केला नशीन तर जेव्हा तो येईल तेव्हा आपला न्याय करेन आणि आम्हाला तो शैताना संग यातना भोगायला नरकात टाकेन. जर का तुम्ही येशूले आपला स्वतःचा तारणकर्ता मानलं असेल तर तो आम्हाला त्याची महिमा आणि गौरव करायला जिवंत ठेवीन. आपण जेव्हा त्याची वाट पाहत राहू तेव्हा तो आम्हाला घ्यायला येईन. या
माझं नाव अशोक अजाबराव वाघ आहे आणि मी अंजनगाव तहसीलमध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये राहतो. मी जवळपास 15 वर्षापूर्वी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला. प्रथम माझं जीवन खूप बेकार होतं. माझ्या घरामध्ये खूप परिस्थिती खराब होती. माझे आई वडील रोज कामाला जायचे आणि वडील दारू प्यायचे, गांजा प्यायचे आणि वडील रोज आईला मारत असत. आई 20 रुपये रोज कमावायची आणि बाप्पाला दारू पिण्यासाठी पैसे द्यायची. नव्हतं, आम्ही कपड्यांचं घर बांधलं, पालामध्ये राहत होतो. आई भाकरी करायची आणि अर्धे कुत्रे खात होते, अर्धे आम्ही खात होतो. 5 भाऊ बहिणी होतो आम्ही आणि आमची परिस्थिती खूप बेकार होती. आमच्या घरामध्ये एकच गंज होता ज्यामध्ये आम्ही भाजी बनवत होतो, त्याच गंजात पाणी तपत होतो, त्याच गंजात आम्ही चहा बनवत होतो. आमच्या घरी कुठल्याच प्रकारचं सामान, भांडे नव्हती. एक दिवस एका 60 वर्षाच्या म्हातारीने मला बोलावलं आणि म्हटलं की बाबा दुकानावर जा. आणि मी दुकानावर गेलो. तिने मला थोडंसं जेवायला अन्न दिलं. मी खुश झालो आणि रोज मला ती काम सांगायची. मी तिच्याकडे जायचं. तिचं काम ऐकल्यावर ती मला जेवणासाठी देत होती. एक दिवस तिने मला येशू ख्रिस्ताच्या विषयी सांगितलं. जर बेटा तू येशूवर विश्वास ठेवशील तर तुझं जीवन परिवर्तित होईल. मी तिला म्हटलं, आजी देव वगैरे काही नाही आहे, देवावर विश्वास ठेवायला पुरत नाही, काही कामाची गोष्ट नाही. मला 3 बहिणी आहेत, आम्ही 2 भाऊ आहे. वडील रोज माझ्या आईला मारतात, आम्हाला राहायला घर नाही, काही नाही. काय परमेश्वर हे देऊ शकतो का? परमेश्वर हे पूर्ण करू शकतो का? आजीने म्हटलं, बेटा प्रार्थना कर, देवबाप तुला हे सर्व देईल. आणि मी आजीजवळ बसून प्रार्थना केली. एक दिवस कांदे उचलण्यासाठी एका शेतामध्ये गेलो. माझ्या पायामध्ये चप्पल नव्हती आणि माझे पाय जळत होते. आणि मी घरी आलो आणि परमेश्वराच्या जवळ जाण्यासाठी त्या आजीच्या जवळ गेलो. तिने म्हटले मला प्रार्थना कर. मी प्रार्थना केली आणि माझ्या घरातील एक कंपॉस घेतला आणि एका काठीच्या झाडाखाली बसलो. तो कंपॉस मी तोडला आणि जो चॉक असते त्या चॉकने माझ्या घरात जो एक गंज होता त्यावर मी नाव टाकायला सुरुवात केली. मी नाव टाकलं. घरातला एक खिळा घेतला आणि तो खिळा घेऊन मी संपूर्ण माझ्या मोहल्ल्यामध्ये फिरलो आणि सर्वांच्या भांड्यावर नाव मी टाकून दिली. नंतर दुसऱ्या दिवशी मी एका दुकानामध्ये जाऊन बसलो. त्यात 12 वाजले परंतु माझ्याजवळ एकही भांड हे नाव टाकण्यासाठी येत नव्हतं. तेव्हा मी त्या ठिकाणी बसून हताश झालो. परमेश्वराला म्हटलं की देवा एकही भांड या ठिकाणी येत नाही. तेव्हा त्या दुकानदारने मला आवाज दिला आणि बोलावलं की चोरी करण्यासाठी तू इथं बसला काय? मी म्हटलं नाही, चोरी करण्यासाठी नाही बसलो, भांड्यावर नाव टाकण्यासाठी बसलो. आणि त्याने म्हटलं प्रथम का नाही सांगितलं? तू पहिले सांगितलं असतं तर आम्ही तुला संधी दिली असती. पण ठीक आहे, आताही संधी देतो. आणि मी भांड्यावर त्या ठिकाणी नाव टाकायला सुरुवात केली. पहिल्या दिवशी मी 40 रुपये कमावले आणि 80, 200, 300 रुपये मी कमवायला लागलो. 2 महिन्याच्या त्या उन्हाळ्याच्या सीझन मध्ये मी एक म्हैस घेतली. दुधाचा धंदा चालू केला. माझ्याकडे 2च्या 4, 4च्या 6 म्हशी झाल्या आणि माझी आई आणि बहिणी गवत आणत होत्या आणि माझा दुधाचा धंदा चालू झाला. आणि दुधाच्या धंद्यामधून परमेश्वराने मला एवढं आशीर्वादित केलं की माझं 6 रूमचं घर झालं आणि 5 एकर शेती मला परमेश्वराने त्यातून दिली. आणि हे सर्व होत असताना मी परमेश्वराला धन्यवाद देत होतो. आणि माझ्याकडे भरपूर पैसा आला परंतु त्या पैशाचा मी सदुपयोग करू शकलो नाही. काही दिवसानंतर मी वाईट संगतीमध्ये गेलो. बारवर माझ्या वडिलांसारखा दारू पिणारा बनलो होतो. एक दिवस परमेश्वराचा सेवक माझ्या घरी आला आणि त्याने माझ्यासाठी प्रार्थना केली आणि तेव्हापासून मी माझं जीवन परमेश्वराला दिलं. आज मी सेवा परमेश्वराची करत आहे. देवाने सहाय्य केलं त्याबद्दल धन्यवाद.